पुढचा जो टॉपिक आहे वॉन्ट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. वॉन्ट ऑफ फॅक्टर आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन आपल्याला बघायचं आहे. अ डिस्कशन ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट इन द प्रेसिडिंग सेक्शन is based on the fact that electrolytes are completely dissociate in their aqueous solution. आपण जे काही इलेक्ट्रोलाइट्स सोल्युशनच्या ज्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस केल्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण असं कन्सिडर केलं होतं की जे इलेक्ट्रोलाइट आहे ते कम्प्लिटली डिसोसिएटेड झालेलं आहे ॲक्वास सोल्युशनमध्ये. कम्प्लिटली म्हणजे काय, समजा 100 मोल यांनी सेलचे टाकले तर पूर्ण 100 मोल काय झाले, डिसोसिएट झाले. ओके, म्हणजे कम्प्लिटली डिसोसिएशन. दिस इज अप्रॉक्सिमेटली ट्रू फॉर सोल्युशन ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आता जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे त्याच्यासाठी अप्रॉक्सिमेटली ट्रू आहे, त्याचं कम्प्लिटली काय होतं, डिसोसिएशन होतं. म्हणजे बघा, NaCl जर मी 100 मोल टाकले तर 100 मोल Na प्लस आणि 100 मोल Cl मायनस फॉर्म झालं. म्हणजे NaClचं काय झालं, डिसोसिएशन कम्प्लिटली, कारण तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. अँड नॉट फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. जे वीक इलेक्ट्रोलाइट असेल त्याच्यासाठी ते ट्रू नाही आहे. त्याचे जेवढे तुम्ही मोल टाकणार त्याचे कम्प्लिटली मोल डिसोसिएट होणार नाही आहेत, कम्प्लिटली आयोनायझेशन होणार नाही आहे. दॅट डिसोसिएट टू स्मॉल एक्सटेंट. त्यांचं जे डिसोसिएशन होईल ते स्मॉल एक्सटेंटमध्ये होईल. द वीक इलेक्ट्रोलाइट इन्व्हॉल्व द कन्सेप्ट ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग ज्यावेळेस वीक इलेक्ट्रोलाइट असेल तेव्हा एक नवीन कन्सेप्ट असते आपल्याकडे, डिग्री ऑफ डिसोसिएशन. दॅट चेंज वॉन्ट ऑफ फॅक्टर. त्याच्यामुळे वॉन्ट ऑफ फॅक्टर काय होतो, चेंज होतो. रिलेशन बिटवीन वॉन्ट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता बघू आपण वॉन्ट ऑफ फॅक्टर अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये काय रिलेशनशिप आहे. कन्सिडर एक इलेक्ट्रोलाइट कन्सिडर केला AXBY, दॅट डिसोसिएट इन ॲक्वास सोल्युशन. ॲक्वास सोल्युशनमध्ये त्याला डिसोसिएट केलं. तर बघा AXBY, तर एक्स टाइम AY प्लस कॅटायन फॉर्म होतील, Y टाइम BZ मायनस ॲनायन फॉर्म झाले. काहीतरी नंबर ऑफ आपण चार्ज कन्सिडर केले आहेत. आता सपोज इनिशियली हा जर 1 मोल असेल सुरुवातीला तर कॅटायन 0 ॲनायन 0. ओके, परंतु काही काळानंतर काय झालं, त्या 1 मोलपैकी काही मोल काय झाले, आयन्समध्ये फॉर्म झाले. म्हणजे समजा X मोल झाले, इकडे Y मोल झाले, तर इकडे किती आलं, 1 मायनस अल्फा मोल. किती रिमेन 1. म्हणजे बघा उदाहरणार्थ म्हणून समजा हे 100 मोल असतील, त्याच्यापैकी समजा आपण हे 50 मोल कॅटायन झाले, 50 मोल ॲनायन. म्हणजे 100 AXBY पैकी फक्त 50च वापरले गेले. किती वापरले गेले, 50 यांचं काय झालं, डिसोसिएशन झालं. ओके, म्हणजे बघा 50 कॅटायन झाले, 50 ॲनायन झाले. ओके, टाकले होते 100, मग 100 पैकी फक्त 50 याचं ब्रेकिंग झालं, पण जे 50 रिमेनिंग आहेत मग ते कसं 1 मायनस किती वापरले गेले, 50 वापरले गेले. म्हणजे 50 येत आहे, कॅटायन 50 ॲनायन 50. ठीक आहे, अशा पद्धतीने. इफ अल्फा इज डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. अल्फा म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ इलेक्ट्रोलाइट. जसं आपण एक्झाम्पल घेतलं होतं 50 डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. देन मोल ऑफ कॅटायन आर 50, दोज ऑफ ॲनायन आर 50 ॲट इक्विलिब्रियम. म्हणजे अल्फा हा काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन आहे. म्हणजे जेवढे कॅटायन असतील तेवढेच ॲनायन असतील डिसोसिएट झालेले. वी हॅव डिझॉल्व जस्ट 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट इनिशियली. सुरुवातीला काय केलं आपण, 1 मोल इलेक्ट्रोलाइट इनिशियली डिझॉल्व केला. अल्फा मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट अँड 1 मायनस अल्फा मोल रिमेन अनडिसोसिएट. समजा 1 पैकी अल्फा मोल डिसोसिएट झाले आणि 1 मायनस अल्फा मोल अनडिसोसिएटेड जसे शिल्लक आहे. टोटल मोल ऑफ ट्रान्झिशन. आता टोटल डिसोसिएशन झाल्यानंतर किती रिमेनिंग असेल बघा, 1 मायनस अल्फा म्हणजे अनडिसोसिएट, डिसोसिएट झालेले कॅटायन, डिसोसिएट झालेले आयन म्हणजे आयन मधले कॅटायन, नंबर ऑफ कॅटायन, नंबर ऑफ आयन म्हणजे पार्टिकल सोल्युशन मधले. ओके, याच्यात काय केलं आहे, 1 मायनस अल्फा प्लस एक्स अल्फा प्लस वाय अल्फा. तर काय केलं, याच्यात ना आपण कॉमन काढलेला आहे. तर 1 लिहिला, अल्फा कॉमन काढला आहे. इथे असेल पहिले एक्स लिहिला, नंतर वाय लिहिला आणि हे -1 नंतर. ठीक आहे, त्याच्यानंतर 1 प्लस अल्फा एक्स प्लस वाय म्हणजेच काय असतं, नंबर ऑफ पार्टिकल n-1. ठीक आहे, एक्स प्लस वाय मोल ऑफ आयन ऑप्टेन फ्रॉम डिसोसिएशन ऑफ 1 मोल इलेक्ट्रोलाइट. म्हणजे 1 मोल इलेक्ट्रोलाइट टाकल्यानंतर किती मोल ऑफ आयन्स ऑप्टेन झालेले आहेत त्या इलेक्ट्रोलाइटमध्ये, त्याची व्हॅल्यू n म्हणजेच काय असतो तो एक्स प्लस वाय.
The want of factor given by equation बघा want of factor actual mole of particle in solution after dissociation upon mole of formula unit dissolve in a solution. तर आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं 100 होते मोल, त्याच्यापैकी 150 मोल काय डिझॉल्व झालेले आहेत. ओके, तर आपल्याला मिळतो तो वॉट ऑफ फॅक्टर 1.5. ठीक आहे, तर त्याचा फॉर्म्युला 1 + अल्फा n - 1 हे ॲक्च्युअल जे पार्टिकल आहेत सोल्युशनमध्ये आपण सुरुवातीला आपण टाकलेले पार्टिकल सोल्युशन I = 1 + अल्फा n - 1 I = अल्फा डिग्री ऑफ डिसोसिएशन हा +1 इकडे आल्यावर -1 हा मल्टिप्लाय इकडे आल्यावर I - 1 अपॉन n - 1. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण कॉन्सन्ट्रेशन सोल्युशनसाठी बघितलं किंवा वीक इलेक्ट्रोलाइट सोल्युशनसाठी बघितलं की ज्या सोल्युशनचं डिसोसिएशन कम्प्लिटली होत नाही त्याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो अशा पद्धतीने आपण वॉट ऑफ फॅक्टर त्याचा काढू शकतो. प्रॉब्लेम दिले बघा आपल्याला 0.2 molar aqueous solution of KCl freeze at -0.680 degrees Celsius. Calculate want of factor and osmotic pressure of solution at 0 degrees Celsius. KF ची व्हॅल्यू आपल्याला दिली. तर फॉर्म्युला आपल्याकडे डेल्टा TF = KF m. डेल्टा TF माहिती 0.680 केल्विन. मोल दिलाय आपल्याला, मोलॅलिटी 0.2 मोल पर किलोग्राम पर मोल. ओके, इंटू 0.2 मोल पर किलोग्राम. व्हॅल्यू पुट केला 0.372 केल्विन आपल्याला मिळाला. तर आय साठी डेल्टा टीप आपण डेल्टा टीप नॉट डेल्टा टीप काढलेला आहे, गिवन दिला आहे. डेल्टा टीप नॉट आत्ता काढला 1.83 अशा पद्धती. आता ऑस्मोटिक प्रेशर इलेक्ट्रोलाइटसाठी MRT, m ची व्हॅल्यू N2/V RT. ओके, नंबर ऑफ मोल 0.2 आहे, R कॉन्स्टंट असतो, T 273 आहे आणि व्हॉल्यूम 1 लिटर, तर 4.48 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, I = 1.83 π/π0. आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर काढायचं आहे नॉन इलेक्ट्रोलाइटचं, तर π0 I ला मल्टिप्लाय होईल 1.83 × 4.48 ॲटमॉस्फिअर 8.2 ॲटमॉस्फिअर. पुढचा जे प्रॉब्लेम आहे 0.01 मोलर aqueous formic acid solution freezes at -0.021 डिग्री सेल्सियस. कॅल्क्युलेट डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा काढायचा आहे, KF दिलेला आहे. फॉर्म्युला डेल्टा TF = I KFm डेल्टा TF. नंतर डेल्टा TF कसा काढतो आपण 0 डिग्री म्हणजे 0 डिग्री सेल्सियस -0.021 निगेटिव्ह पॉझिटिव्ह झाला 0.021 डिग्री सेल्सियस. नंतर मोलॅलिटी 0.01 मोल पर केल्विन दिली. डेल्टा टीपची व्हॅल्यू, I ची व्हॅल्यू काढायची, KF ची व्हॅल्यू आणि मोलॅलिटीची व्हॅल्यू. कॅल्क्युलेशन केलं, हे दोघं मल्टिप्लाय करून इकडे काय आले डिवाइड. I किती मिळाला 1.13. अल्फा = I - 1 अपॉन n - 1. तर I ची व्हॅल्यू आहे 1.13 -1 म्हणजे तो किती आला 0.13 आला. n ची व्हॅल्यू जी आहे तर n ची व्हॅल्यू आहे 2 मोल्स. ओके, तर 2 - 1 म्हणजे तो 0.13 म्हणजे 13%. ठीक आहे, पुढचा जो प्रॉब्लेम आहे 3.4 ग्राम आपल्याला W2 दिलं. कॅल्शियम क्लोराईड डिझॉल्व इन 2.5 लिटर व्हॉल्यूम दिलेला आहे, 300 केल्विन टेम्परेचर दिले आहे. व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन पाय काढायचं आहे. वॉट ऑफ फॅक्टर दिलेला आहे आपल्याला, I ची व्हॅल्यू 2.47. पाय = IMRT, I = W2 RT अपॉन M2V. I ची व्हॅल्यू माहिती आहे, W2 माहिती आहे, R माहिती आहे, कॉन्स्टंट असतो, T माहिती आहे. M2 ची व्हॅल्यू 40 + 71
111 मोलर मास आहे सॉल्यूटचं. व्हॉल्यूम माहिती आहे. पाय इज इक्वल टू व्हॅल्यू पुट केल्याने पूर्ण कॅल्क्युलेशन केल्याने 0.745. ओके, अशा पद्धतीने आपल्याला आन्सर मिळतं. आई त्याला झोका दे. The following solution will have maximum boiling point elevation and which have minimum freezing point depression assuming the complete dissociation. अज्यूम करायचं कंप्लीट डिसोसिएशन आहे. आपल्याला कळायचं कोणाचं बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन जास्त आहे आणि कोणाचं फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कमी आहे. ओके, हे आपल्याला दिलं आहे. आता सोल्युशनमध्ये बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन अँड फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन आर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ह्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे डिपेंडंट ऑन नंबर ऑफ पार्टिकल इन सोल्युशन. त्या डिपेंड करतात सोल्युशनमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल आहे. सोल्युशन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ पार्टिकल विल हॅव लार्जर बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन. समजा सोल्युशनमध्ये जर नंबर ऑफ पार्टिकल जास्त असतील तर बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन हा लार्जर असेल. अँड हॅव्हिंग लेस नंबर ऑफ पार्टिकल वुड हॅव मिनिमम फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. आणि जर लेस नंबर ऑफ पार्टिकल असतील तर फ्रीजिंग पॉईंट काय असणार आहे, फ्रीजिंग पॉईंट ऑफ डिप्रेशन मिनिमम असेल. आता बघा फॉर एक्झाम्पल KCl कंप्लीट आयोनायझेशन होतं 0.1 मोलॅरिटी आहे. 0.1 मोलॅरिटी 0.1 मोलॅरिटी K + Cl मायनस. टोटल पार्टिकल सोल्युशनमध्ये किती मिळालं 0.2 मोलर. नंतर NaClसाठी सेम वरच्याप्रमाणेच. ओके, नंतर हे दिलं आहे आपलं ॲल्युमिनियम फॉस्फेट जे दिलं आहे त्याला 1 मोलर दिलेलं आहे, कॅटॅन 1 मोलर ॲनायन 1 मोलर. मॅग्नेशियम सल्फेटसाठी सेम वरच्यासारखं केलेलं आहे, सेम थिंग आहे. त्याचे पण 0.2 मोल, याचे 2 मोल, याचे 0.1, त्याचे 0.2. एल प्युअर सोल्युशन कंटेन हायेस्ट मोल, याचे हायेस्ट मोल आहे, हेन्स हायेस्ट नंबर ऑफ पार्टिकल इन टर्म्स, म्हणजे त्याच्यात पार्टिकल जास्त आहेत तर मॅक्झिमम त्याचा फ्रीजिंग पॉईंट असेल. आणि NaCl सोल्युशन मिनिमम मोल्स आहेत म्हणून त्याचा मिनिमम हा डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट असणार आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण त्याला काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. अज्युमिंग कंप्लीट डिसोसिएशन. अज्युम करा कंप्लीट डिसोसिएशन झाला आहे. कॅल्क्युलेट द मोलॅलिटी ऑफ एन ॲक्वस सोल्युशन. मोलॅलिटी आपल्याला करायची. KBr हुज फ्रीजिंग पॉईंट, त्याचा फ्रीजिंग पॉईंट दिला आहे, कॉन्स्टंट दिलेला आहे 1.86. तर बघा KBr साठी K + Br. I कसं मोल ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन ऑफ मोल ऑफ पार्टिकल डिझॉल्व. ओके, कंप्लीट डिसोसिएशन झालं म्हणून I किती आला 2 आला. डेल्टा टी इक्वल टू I KF इंटू M डेल्टा टी. ओके, I ची व्हॅल्यू डेल्टा टी काढून घेऊ आपण. 0 डिग्री सेल्सिअस मायनस 2.95 म्हणजे 2.95 डेल्टा टी एफ आला. M इज इक्वल टू डेल्टा टी एफ अपॉन I KF. डेल्टा टी एफची व्हॅल्यू, I ची व्हॅल्यू 2, KFची व्हॅल्यू कॉन्स्टंट दिली, आपल्याला डेल्टा टी एफ मिळाला 0.793 मोल पर किलोग्राम. ठीक आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे चॅप्टर काय केलेलं आहे, कंप्लीट केलं आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. माझा जो यूट्यूब चॅनल त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला.